हॅलो, आज आपण बनवूया खारकाचे लाडू. ही सामग्री तुमच्याकडे आहे. मी तरी जरा झूम करून व्यवस्थित दाखवू शकते. तुम्ही बघू शकता की हे सगळ्या ड्रायफ्रूट्स आपल्याला रिक्वायर्ड आहे. सगळ्यात पहिले आपण काय करूया, आपण नारळ खिसून घेऊ. आता हा सुक्का नारळ आहे, सुक्कं. आणि आता इथे आपण खारक जे आहे ती खूप तोडली आहे आपण, कारण ड्राय खारक घेतली आणि त्याला आता आपण वाटून बारीक करून घेतोय मिक्सरमध्ये, जेणेकरून या पद्धतीचं ते तयार होणार. तुम्ही बघू शकता आपण मिक्सरमधनं खारक असं काढतोय. परत ते किसलेलं जे खोबरं होतं त्याला आता आपण जरा थोडंसं तूप घालून आपण ड्राय रोस्ट एक प्रकाराने करतोय. आणि तसंच आता आपण आळीव पण ड्राय रोस्ट करतोय, मेथीदाणा पण ड्राय रोस्ट करतोय आणि खसखस जी आहे ती पण आपण ड्राय रोस्ट करतोय. खसखस आपल्याला खूप लालसर वगैरे करायची नाही आहे, म्हणून त्याचं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. इथे आपण पहिले काय केलं आहे, थोडीशी जी आपली हे होती विलायची, ती ड्राय रोस्ट करतो आहे आणि ती थोडीशी शेकल्यानंतर आपण त्याच्यात जायफळ घातलं आणि आता आपण सुंठ घातलेलं आहे, सुंठ पावडर. इथे आपण काय केलं आहे, बिकॉज आपण डिंकही घालतो आहे, तर डिंकाला चांगल्या कडक तुपात आपण तळून घेतो आहे, जेणेकरून ते फुकावे. आणि त्याच्यानंतर आपण इथे जरा काजू आहे, ते पण थोडेसे आपण हे फ्राय करणार, पण हे पण आपल्याला लालसर करायचे नाही आहेत, हलकी गुलाबी. तसंच आपल्याला बदाम पण चांगले तळून घ्यायचे तुपात, जेणेकरून चव खूप चांगली लागणार. थोडेसे अक्रोड घेतलेले आहेत, तेही आपण तळून घेणार आणि ह्या सगळ्या गोष्टींना आपण वाटून घेऊ. इथे आपण काय करतोय की जे आपली खारीक होती त्याला आपण थोडंसं तूप घालून ह्याला पण आपण गरम करतोय. ड्राय रोस्ट करू मखाण्यांना पण आणि हे पण आपण मिक्सरमधनं वाटून घेऊ. हे सगळं वाटण वगैरे झालं तयार की मग आपण त्याला खारकाच्या जे आपण हे बनवलं होतं मिश्रण त्यात मिक्स करूया. ह्याच्यात गूळ वगैरे काही घालायची गरज नसते, कारण त्याच्यात ऑलरेडी खूप गोडपणा असतो. आणि या प्रकाराने आपल्याला ज्या साईजचे लाडू हवेत ते आपण लाडू बांधू शकतो. आणि हे खाणं अत्यंत न्यूट्रिशियस आहे. तुम्ही सगळे आपल्या घरी नक्की ट्राय करा आणि सांगा कसे लागले. थँक्यू.